नमस्कार मंडळी माणिकराव कोकाटे साहेबांनी काल एक महत्त्वपूर्ण ग्वाही दिलेली. 2024चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीची ती ग्वाही होती. परंतु या माहिती मागे किती सत्यता आहे आणि खरंच 2024चा पीक विमा किती वाटप केला जाणार आहे, म्हणजे 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार का किंवा तक्रारीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे का, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, काळ्या बटन, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर एकला घंटीचं बटन दिसेल, त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. चॅनलला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं होतं, मी याच्यासाठी माहिती सांगतो की आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर 25% अग्रिमचा पीक विम्याची काही जिल्ह्यात अधिसूचना काढल्या होत्या. यामध्ये 34 जिल्ह्यात, विविध जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं. परंतु काही जिल्ह्यातील 25% अग्रिमच्या अधिसूचना ह्या काढल्या होत्या. जर अधिसूचना काढलेल्या होत्या तर त्या पीक विम्याचं वाटप 1 महिन्याच्या आत करणं बंधनकारक होतं. परंतु पीक विमा कंपनीने बरेच काही कारणं दाखवले. पीक विम्याची रक्कम आमच्याकडे आली नाही, राज्य सरकारचा हिस्सा आला नाही, केंद्र सरकारचा हिस्सा आला नाही, असे बरेच काही कारणं दाखवले होते. त्यानंतर कारणे दाखवत 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं नाही. आता कृषी मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे जर 7 दिवसात जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती वाटप केली तर मग 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला तर मग शेतकऱ्यांचं परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण तर 25% रक्कम म्हणजे खूप कमी येणार आहे. आणि जर व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा जर लागू झाला तर यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. खरं तर आता 25% रक्कम वाटायलाच पाहिजेत नाही, जे काय आहे तो सरसकट पीक विम्याची रक्कम वाटायला पाहिजे. म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी आता पीक विमा कंपनी जे काही कारण दाखवेल परत कारणं दाखवू शकते. ज्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं त्यांनी व्यक्तिगत क्लेम दाखल केल्या होत्या. व्यक्तिगत जे काही क्लेम असतील ते पेंटिंग प्रोसेसला दाखवतील. त्यानंतर काही जे काही क्लेम असतील ते त्रुटी सुद्धा दाखवू शकतात. जे काही क्लेम असतील ते बाद सुद्धा करू शकतात. आता ही कारणं का दाखवतात? कारण तर 25% अग्रिमचा जर पीक विमा यांना वाटायचा असेल तर ते सोप्या पद्धतीने आणि कमी पैसे वाटावे लागतात. त्या कारणाने यांना सोपं आहे. 25% अग्रिमचा पीक विमा वाटला की हे मोकळे झाले. खरं तर आता 25% अग्रिमचा पीक विमा न देता जे काही क्लेमचा पीक विमा असेल ते वाटायला पाहिजे. आता कृषी मंत्री यांनी सांगितलेले आहे आणि बरेच युट्यूबरनं सुद्धा सांगितलेले आहे की 31 मार्च पर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार. ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. 31 तारीख ही पीक विमा कंपनीला दिलेली आहे. 31 तारखेपर्यंत पीक विमा कंपनी जे काही डॉक्युमेंटची पडताळणी असेल, जी काही पुरवणी असेल, जे काही शेतकऱ्यांची पीक विम्याचे क्लेम असतील ते मंजूर करायचे किंवा ते जे काही पडताळणी असेल त्याची करायची आणि त्यानंतर 31 तारखेनंतर पीक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते. म्हणजे ज्या अर्थी कृषी मंत्री दादा भुसे होते, कृषी मंत्री दादा भुसेने सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम काही दिवसात वाटप केलं जाईल. परंतु त्या पीक विम्याची वाटप झालं नाही. त्यानंतर आपल्या जे काही धनंजय मुंडे होते 2023ला, धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलं होतं की काही दिवसात पैसे वाटप केले जातील, परंतु तेही पैसे वाटप झाले नव्हते. अशाच पद्धतीचे जे काही आता कोकाटे साहेबांनी सांगितलेलं आहे, अवघ्या 7 दिवसात पैसे वाटप केले जातील. कदाचित हे पैसे वाटप केले जाऊ शकत नाहीत. कारण तर जी काही पुरवणी असतील, ज्या काही डॉक्युमेंट असतील त्याची पडताळणी होईल. त्यानंतर राज्य सरकार किंवा पीक विमा कंपनीचा जो काही हिस्सा असेल ते वाटप करण्याकरता सुरुवात करतील आणि जो काही निधी आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. इकडे राज्य सरकारचा हिस्सा असेल, केंद्र सरकारचा हिस्सा असेल, हा पूर्णपणे मंजूर करण्यात आलेला आहे. जवळपास 2197.15 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते. परंतु 31 तारखेपर्यंत हे पैसे येणे शक्य नाही. जर आले तर मग आपलं दुर्दैव किंवा आपलं सौभाग्य. आणि त्याचबरोबर राज्य सरकारचा सुद्धा आपण आभार व्यक्त केले पाहिजे. कारण तर कधी ना कधी का होईना परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. म्हणजे असेच व्हिडिओ पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.